प्रेक्षकांनो, तुम्ही ऐकत आहात 2 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जीवा आता खूप आतुरतेने नंदिनीला सांगत असतो की आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांग, तुझ्या बाबांना सांग की तू रात्री मला होकार दिलायस आणि तुझ्या माझ्यासोबत घरी यायला सुद्धा तयार आहेस. माझा 21 दिवसाचा प्रेमाचं व्रत मी पूर्ण केलायस. पण मात्र नंदिनी आता जीवाला काहीच पाठिंबा देत नाही. नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, मी असं काहीच केलंय नाही. मुळीत मला ते आठवतच नाही. जीवा म्हणतो की तुला काहीच आठवत नाही. 21 दिवसांपासून मी तुझ्यासाठी एक झलक पाहण्यासाठी मरतोय. ॲलर्जी असताना मी प्रॉन्स खाल्ले, तुझ्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलाय. अगं, माझ्याकडून होईल ते सगळं मी केलंय. पण आज तू दाखवून दिलं की या शहाण्या जगात वेळा प्रेमाला जागा नाही. जीवा हातात याचा सगळं सामान रिक्षात वगैरे भरून पुन्हा घरी येतो. तर प्रेक्षकांनो, इकडे सगळे आतुरतेने विचारतात की नंदिनी कुठे आहेस. तेव्हा जीवा म्हणतो की कोण नंदिनी, ती नाही आली माझ्यासोबत. जीवा आता घडलेला सगळा प्रसंग कुटुंबांना सांगतो. त्यावेळेस काव्याला समजते की आपली ताईची चूक आहे. त्यामुळे ती आता ताईला समजवण्यासाठी पुन्हा त्यांच्या घरी येते. तर धनंजय उगाचच मध्ये मध्ये करत असतो. तेव्हा काव्य म्हणते की बाबा, मला तुमच्याशी बोलायचं नाही, मला ताईशी बोलायचं आहे. काव्य म्हणते की अगं, जेव्हा प्रेम जीवा तुझ्यावर करत होता ना, तेवढं प्रेम कदाचित त्याने माझ्यावरही केलं नसेल. पण तू काय केलंस, त्याचं मन दुखावलं. अगं, मान्य आहे आम्हाला की आमची तुमची फसवणूक केली, पण याचा अर्थ असा नाही होत की आमचं प्रेम खोटं आहे. जीवासारखा मुलगा तुला शोधूनही भेटणार नाही. गेल्या काही दिवसांपासून जीवा तुझ्यासाठी जे करतोस ना, ते कोणी करू शकत नाही.